नमस्कार. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर मंगला जोगळेकर यांचं आपण आज आरोग्य गप्पांमध्ये व्याख्यान ठेवलेलं आहे. आतापर्यंत 6 अशी व्याख्याने झालेली आहेत ज्याचा सर्व कुटुंबियांना उपयोग व्हावा अशी आपण आतापर्यंतची व्याख्यानं घेतली होती. आजचा आरोग्य गप्पांचा हा 6वा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मरणवर्धन मार्गदर्शन हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. खरं म्हणजे विस्मरण हे कोणत्याही वयात घडतं, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. कधीही आपण एखादी गोष्ट कुठं ठेवली हे विसरतो, एखाद्याचं नाव विसरतो. अशा गोष्टी आपल्या आयुष्यात दैनंदिन होत असतात. पण वाढत्या वयामध्ये त्याचं प्रमाण जरा वाढत असतं. मॅडम याबाबत तुम्हाला जास्ती सायंटिफिक माहिती देऊ शकतील. तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना मॅडम काही जी उपाययोजना करणार आहेत त्याचा वापर तर आपण करणारच आहोत. तत्पूर्वी मी मॅडमचे आपल्याला परिचय थोडक्यात करून देते. डॉक्टर मंगला जोगळेकर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून त्यांनी 1979 साली सोशल वर्कमध्ये MA केलेले आहे. 1982 मध्ये त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून मुंबई येथून LLB केलेलं आहे आणि अमेरिकेतील सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स इन अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग केलेले आहे. पुणे विद्यापीठातून 2019 मध्ये त्यांनी PhD केलेला आहे. मॅडम विषय फक्त डिमेन्शियाच्या संदर्भातच मॅडमनी PhD केलेली आहे. आता सध्या त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये स्मृती चिकित्सालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 2010 साली डिमेन्शिया रुग्णांसाठी त्यांनी काम सुरू केले. डिमेन्शियाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईक किंवा काळजीवाहक म्हणून काळजी घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन 2014 साली एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघात मेमरी क्लबची त्यांनी स्थापना केली आणि मेंदूला चालना देण्यासाठी आनंददायी अनुभव घेण्यासाठी विविध प्रकारचे मेंदूचे व्यायाम मेमरी क्लब मधून घेतले जातात. मेंदूच्या आरोग्यावर वृत्तपत्रांमधून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांच्या लेखांचे पुस्तक स्मृती आख्यान हे प्रकाशित झालेलं आहे. ते त्यांनी इथे आपल्यासाठी आणलेलं आहे. हे स्मृती आख्यान हे पुस्तक इथे उपलब्ध आहे, आपण घेऊ शकता. तसेच डिमेन्शिया रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी काळजीवाहक म्हणून घडताना हे पण पुस्तक इथे उपलब्ध आहे. तसेच गेली 20 ते 25 वर्ष विविध प्रकारच्या समाजकार्यात त्यांचा पुढाकार आहे. मेमरी क्लब, माइंड जिम या संकल्पनेचे संपूर्ण श्रेय मंगलाताईंनाच जाते. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर सुरुवात त्यांनी छान करून दिलेली आहे आणि अगदी सुरुवातीला डायबेटिक असोसिएशनचे मनापासून धन्यवाद. त्यांच्याशी म्हणजे ह्या असोसिएशनशी माझा पुष्कळ वर्षांपासूनचा परिचय आहे, संपर्क आहे. भाषण द्यायला आले होते एकदा, मोठा कार्यक्रम झाला होता गोडबोले सर असताना SM जोशी हॉलमध्ये. त्यावेळेला आमची संपूर्ण टीम आली होती. त्याला आता काही वर्ष झाली आणि तुमच्या मासिकामध्ये बरेचदा लेखही मी दिलेले आहेत, त्यामुळे आरती मॅडम परिचित आहेत बऱ्यापैकी. तर आज आपण थोडंसं त्यांनी जो विषय दिलाय, मला त्याचं टायटलही खूप आवडलं, छान आहे शीर्षक. तर आपण त्याबद्दल बोलूया. आता सुरुवात अशी करून घेऊया की मेंदूच्या बद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. मग त्याच्यानंतर आपण विस्मरणाच्या काय म्हणूया प्रश्नांबद्दल थोडंसं बोलूया आणि त्यानंतर मग आपण मेंदूची काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती घेऊ आणि मग आम्ही इथे काय काम करतो त्याबद्दल थोडंसं मी बोलेन. ठीक आहे. आणि आपल्याला तासाचा वेळ आहे. तुम्हाला जर असं वाटलं की मध्ये काही प्रश्न असतील तर थांबवा, नाहीतर मग आपण लेक्चर झाल्यानंतर शेवट प्रश्न घेऊयात. ओके. तर सुरुवातीला मी असं म्हणेन की मेंदू ही आपल्याला देवाने दिलेली एक अद्भुत अशी देणगी आहे. मला वाटतं सगळ्यांना त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच ते पटत असेल की एक असामान्य असं काहीतरी आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि अचंबित करणारं असं काम आहे. आणि मेंदू हा आपल्या शरीराचा राजा आहे.
म्हणजे त्याबद्दल काही दुमतच नसायला पाहिजे. तर मेंदू आपल्यासाठी काय काय करतो तर काय करत नाही असं आपल्याला विचारायला पाहिजे. हा, तर सकाळी उठल्यापासून असं कुठलं तरी काम आहे का की जे आपण मेंदूच्या शिवाय करू शकतो? तर कुठलंही काम नाहीये. म्हणजे आता सकाळी मी आपला एक साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपण भांडी लावायला घेतो की नाही जागेवरती, स्वयंपाकघरामध्ये आपण अनेकविध कामं करत असतो. तर एक भांड कुठल्या ठिकाणी जायला पाहिजे हे आपल्या मनाने सांगायला पाहिजे. आज स्वयंपाक कुठला करायचे हे आपल्याला ठरवायला पाहिजे. फ्रीजमध्ये काय गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी शिळ्या होणार आहेत, कुठली भाजी आधी वापरायला पाहिजे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचे सुद्धा निर्णय मेंदूच्या मार्फतच आपण घेत असतो. बरोबर आहे. आज तुम्ही इथे आलात सगळेजण तर तुम्ही लक्षात ठेवलं की ह्या तारखेला हे कार्यक्रम आहे, या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. मग पाऊस आहे किंवा नाही तरी आपल्याला किती महत्वाचा वाटतोय त्याच्यावरती आपण निर्णय घेतो. तर ह्या सगळ्या निर्णय प्रक्रिया जी आहे, नियोजन प्रक्रिया जी आहे, ह्या सगळ्याचा जो काही कारभार चालवणारा आहे तो आपला मेंदू आहे. हा, तर आता आपण असं बघूया की मेंदू काय काय करतो मग आपल्यासाठी. मी आता म्हटलं की सगळीच कामं करतो, पण शरीराच्या कुठल्या कुठल्या क्रिया करतो? तर श्वासोच्छवास कोणामुळे होतो? मेंदूमुळे होतो. हृदयाचं काम म्हणजे हृदयाचं काम हे मेंदूमुळेच चालतं. आपल्या मज्जारज्जूंमार्फत आपल्या संपूर्ण शरीराची माहिती ही मेंदूकडे चाललेली असते आणि त्यामुळे शरीरामध्ये काही होतंय का, कुठेतरी वेदना आहेत का, कुठे काही सुजलंय का, कुठे काही झालंय का, याची पूर्ण खबरबात मेंदूकडे क्षणोक्षणाला जात असते. अगदी साधं आपण उदाहरण घेतलं की माझ्या हातावरती डास बसलाय, तर तो डास बघून इथे जाईस्तपर्यंत आपला हात इकडे येऊन त्या डासाला मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे क्षणार्धात गोष्टी घडतात. हे महत्व आपण जाणून घ्यायला पाहिजे की मेंदू शिवाय आपलं जगणं नाही. हे आपल्या मनामध्ये एकदा कोरलं गेलं ना की मग आपण मेंदूच्यासाठी काहीतरी गोष्टी करायला तयार होतो. आणि तो मला वाटतं या व्याख्यानाचा मुख्य हेतू आहे की आपण जाणून घेऊया की मेंदूच आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इतरही गोष्टी आहेत, म्हणजे मेंदूच आहे असं नाही, पण मेंदू हा प्रमुख आहे. हा, तर हा भाग क्लिअर झाल्यानंतर मग आपण असं बघूया की विस्मरणाचे काय अनुभव येतात. तर आरतीताईंनी काही काही गोष्टींचं उदाहरण आपल्याला दिलं की ह्या प्रकारचे आपल्याला अनुभव येत असतात. मग त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला कोणाला अनुभव सांगायचे का? आपण थोडीशी चर्चात्मक घेतलं तरी काही हरकत नाहीये आणि मग आपण त्याच्यावरती बोलूया की ह्या ठिकाणी काय करता येईल. कोणाला सांगायचंय आज सकाळी किंवा काल आलेला अनुभव वगैरे काही सांगायचंय कोणाला? काही नाही घडला का विस्मरणाचा अनुभव? हा, बरोबर आहे. लक्षात येत नाही. बरोबर आहे. हा, बरोबर आहे. फ्रीज काय कुठेही खोलीत एखाद्या गेलो नाही, नीट डोक्यात असतं. बरोबर आहे. तिथे की विसरायला होतं. काय घ्यायचं. बरोबर आहे. आणि दुसरा जो अतिशय कॉमन अनुभव आहे तो म्हणजे नाव ओळखू न येण्याचा. बरोबर आहे. कुणाची तरी व्यक्ती आपल्याला दिसते, त्याचा चेहरा आपण ओळखलेला असतो, पण त्या व्यक्तीचं नाव आपल्याला बिलकुल माहिती नसतं. अगदी एक 4 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. आम्ही एक ग्रुपमध्ये होते मी आणि एक बाई माझ्या समोरून गेल्या. मी त्यांच्याकडे बघून हसले. त्यांचा चेहरा माझ्या बरोबर लक्षात आहे. पण मी ज्या विविध ग्रुप्समध्ये जाते त्या कुठल्या ग्रुपमध्ये नेमक्या त्या असतात ते मला काही अजून काही लक्षात आलेलं नाहीये. कालांतराने ते आठवतं, म्हणजे काही कालाने, एखाद्या वेळेला एखाद दिवसामध्ये, 1-2 दिवसांमध्ये, पण ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोकांना भेटतो आणि ती व्यक्ती त्या ग्रुपमध्ये भेटत नाही आणि बाहेर कुठेतरी भेटते, त्यावेळेला ती व्यक्ती त्या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात पटकन दिशी येत नाही. अशी काही कारणं असू शकतात आणि विविध प्रकारचे विस्मरणाचे अनुभव, प्रत्येकाचे अनुभव जे आहेत ते वेगळे असतात. अतिशय युनिक अशा स्वरूपाचे अनुभव येतात. म्हणजे समजा तुम्ही गावाला निघालायत आणि पासपोर्ट घ्यायचा विसरला, म्हणजे ही खरीच घडलेली गोष्ट आहे बरं का, की पासपोर्टच आता सापडत नाही. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण पासपोर्ट सापडत नाहीये. आमच्या घरी हा प्रसंग घडला आणि त्या पासपोर्टची जायच्या वेळेला आपल्याकडे कॉपी असावी म्हणून तो झेरॉक्स मशीन मध्ये ठेवलेला होता. घरामध्येच मशीन होतं, तो त्या काचेखाली होता आणि ज्या वेळेला विमानतळावर गेलो त्यावेळेला कळलं की आता पासपोर्ट नाहीये. मग आता काय करणार? पण सुदैवाने हातामध्ये वेळ होता, त्यामुळे एअरपोर्ट पासनं पुन्हा येऊन तो पासपोर्ट घेऊन जाता आलं. पण ह्या ठिकाणी काय होतं, म्हणजे अशा प्रसंगांनी खूप मोठा ताण येतो. बरोबर आहे. ताण येतो. आपण
आपल्या स्वतःलाच म्हणजे असं म्हणतो की काय हे म्हणजे काय झालंय, असं कसं होऊ शकतं, असं आपल्या पुढे एक मोठा प्रश्न येतो की असं कसं होऊ शकतं. आपल्या आत्मविश्वासाला तडा जातो, आपला वेळ जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग आपण स्वतःला दूषण देत बसतो की हे माझ्या बाबतीत शक्य नाही. अशा काही काही व्यक्ती असतात की ज्यांच्या स्मरणशक्तीवरती आपला खूप मोठा भरोसा असतो, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये काम करणारे किंवा कुठलेही काही असतील घरातले मेंबर्स, यांना सांगितलं म्हणजे सगळं व्यवस्थित होणार असं असतं. आणि मग कालांतराने आपल्याला असं दिसतं की अरे त्यांच्या आता पहिल्यासारखं लक्षात नाही राहते बरं का, किंवा ते आता पुन्हा तेच तेच बोलतायत बरं का. काल आमच्याकडे एक जण आले होते आणि त्यांनी आम्हाला आल्या आल्या मला विचारलं की हे तुमच्या ओळखीचे आहेत का हो. तर मी त्यांना त्याचं उत्तर दिलं की काय आहेत नाहीत का असेल ते. मग त्यांनी मला तो प्रश्न आणखीन 2 वेळा विचारला. म्हणजे त्यांच्या हे लक्षात नव्हतं की मी हा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे अनुभव सातत्याने आपल्याला येतात. आपण बाहेर काहीतरी सामान आणायला जातो, एखादा पदार्थ विसरून जातो, औषधं घ्यायची आपली राहून जातात. तर अशा सगळ्या काही गोष्टी असतात गमतीशीर असतात. आपल्याला त्याच्यानंतर असं वाटतं की काय हे, म्हणजे आपण हसतो त्याच्यावरती, पण काही गोष्टींचा आपल्यावरती ताण येतो आणि मग आपण असं म्हणायला लागतो की अरे मला काहीतरी झालंय. आणि आता सध्या काय झालंय की अल्झायमर्स डिमेन्शिया या आजाराची प्रचंड भीती आपल्या सगळ्यांच्या मनावर आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ह्या आजाराच्या बद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत आणि तो आजार भीतीदायक आहे नाही हे शेवटी आपणच ठरवणार आहोत. आजार होत राहणार आहेत आणि आजारांचं स्वरूप सारखं बदलतच राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असे आहेत की मेंदूचे जे आजार आहेत, विशेषतः मेंदूचे जे आजार आहेत त्याबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे असं नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की अगदी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मेंदूचं काम हे अगम्य आहे. आपल्याला माहिती नाही. खूप रिसर्च ह्या बाबतीमध्ये चाललेला आहे, विशेषतः डिमेन्शियाच्या बाबतीमध्ये खूप 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 संशोधन चाललेलं आहे. परंतु अजून जिथे ते संशोधन पोचायला पाहिजे तिथपर्यंत ते संशोधन पोचलंय असं आपल्याला वाटत नाहीये. आणि जसं कॅन्सरचं एकेकाळी होतं, आता कॅन्सर बद्दल आपल्याला माहितीये की कॅन्सर झाला म्हणजे अगदी डेथ सेंटेन्स आहे असं आता अजिबात नाहीये. लोक कॅन्सरच्या सकट जगू शकतात आणि आनंदाने तो काळ घालवू शकतात. असं मेंदूच्या सगळ्याच आजारांच्या बाबत आपण म्हणू शकत नाही. काही आजारांच्या बाबत म्हणजे तुम्ही जर राहुल कुलकर्णी सरांशी बोललात तर ते तुम्हाला सांगतील की ह्या गोष्टींमध्ये खूप बदल झालेला आहे. आम्ही ज्या वेळेला असं म्हणतो, म्हणजे आम्ही एकदा त्यांना एका व्याख्यानाला बोलवलं होतं, त्यावेळेला ते म्हणले की 50% मेंदूच्या आजाराचे जे रुग्ण आहेत ते घरी जातात, बरे होतात. आणि ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण जसं वय वाढत जातं तसं तसं आजाराचं स्वरूप बदलत जातं. तर आपण डिमेन्शिया आजाराची थोडी बहुत नंतर माहिती करून घेऊच यात. पण आपण आता असं बघूयात की मेंदूमध्ये काय बदल होतात. म्हणजे वयपरत्वे आपल्याला माहितीये ना की वयपरत्वे विस्मरण आपलं थोडंसं वाढतं. हे आपल्या सगळ्यांना माहितीये. तुमच्यापैकी सगळ्यांना विस्मरणाचे अनुभव सदैव येतात. आरतीताई सुरुवातीला म्हणाल्या तसं लहान मुलापासून विस्मरणाचे अनुभव येतात. म्हणजे अगदी बालवाडीत जाणारं मूल काही ना काहीतरी वस्तू विसरून येतं की नाही, आपल्याला दिसतं की नाही. किंवा अगदी तुम्ही शाळकरी मुलाला काहीतरी सांगितलं की हे करून ये, खेळाच्या नादामध्ये त्याचं लक्षच नसतं आणि त्यामुळे मुद्दामून नाही पण गोष्टी विसरून जातात. पुढे गेल्यानंतर तसंच असतं. म्हणजे तुम्ही कॉलेज मध्ये असा किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा काही असा, विसरण्याच्या घटना ह्या कायम आपल्या सोबत असतात आणि ते नैसर्गिक पण आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो का? प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे विस्मरण आणि स्मरण हे हातात हात घालूनच चालणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जसे आपल्याला स्मरणशक्तीचे उत्कृष्ट अनुभव देखील येतात, बरोबर आहे. तुम्हाला एखादा शोध निबंध लिहिता, तुम्ही काहीतरी खूप मोठी भरारी घेता, वेगवेगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्यापैकी सगळ्यांनी तरुणपणामध्ये कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये. तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी वरवर चढत गेलेला आहात, प्रमोशन घेतलेले आहात, रिटायर होताना मोठ्या पदावरती तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे. हे सगळं आपल्याला जमत गेलं, ते मेंदूमुळेच जमत गेलेलं आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की साधारण 20व्या वर्षी आपला मेंदू तसा पीकला पोहोचतो. म्हणजे आपली जी काही क्षमता आहे ती पीकवर असते आणि त्याच्यानंतर मेंदूच्या पेशींची जी संख्या आहे
ती हळूहळू कमी होत जाते. पण याचा अर्थ मेंदू पंगू होतो किंवा अपंग होतो असं अजिबात नाहीये. तर मेंदू आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत व्यवस्थित ठेवू शकतो. हा भरवसा आपण सगळ्यांनी आपल्या मनात ठेवायचाच आहे. पण त्याआधी आपण असं बघूया की मेंदूमध्ये काय नेमके बदल होतात. हा, तर आपल्या मेंदूचं जे काम आहे ते मेंदूमधल्या पेशींच्या संवादावरती, न्यूरॉन्सच्या संवादावरती अवलंबून आहे. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्या एकमेकांशी संवाद साधतात आणि त्या संवादातून आपल्याला माहिती आपल्या जवळ येते, त्या क्षणी आपल्याला ती माहिती मिळते. मग या ज्या पेशी आहेत त्या पेशींची संख्या कमी होते किंवा त्यांचे संदेश वहनाचे जे मार्ग आहेत ते कमी होतात. न्यूरो ट्रान्समिटर्स नावाचे जे काही केमिकल्स आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूमध्ये असतात त्यांची संख्या कमी होते किंवा त्यांचं उत्पादन कमी होतं. आणि जे सिनॅप्सेस आहेत म्हणजे हे जे पेशींचे जंक्शन्स आहेत ते सिनॅप्सेसची संख्या कमी होते. आणि त्यामुळे काय होतं की जी माहिती आपण चटकन काढून घेतो किंवा जी माहिती आपल्याला चटकन मिळते तशी माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळे तुमच्यापैकी सगळ्यांना हा अनुभव येतो की एखादी गोष्ट जर का विसरली तर थोड्या वेळाने ती आठवते. बरोबर आहे. म्हणजे आता तुमच्यापैकी काही जणांना असं सांगितलं की मी हा सिनेमा 10 दिवसापूर्वी बघितला होता, तर हे खरंच करून बघा बरं का की 10 दिवसापूर्वी बघितलेल्या सिनेमाचं नाव आणि त्याच्यामध्ये काम केलेल्या लोकांची नावं आठवतात ते बघा. आणि तुम्हाला असं दिसेल अरे काहीतरी इकडे झालंय. ट्रिपला जा तुम्ही, ज्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहे त्याची सगळ्यांची नावं आठवतीलच असं नाहीये. अगदी 10 दिवसापूर्वी तुमची ट्रिप झाली आहे तरी सुद्धा त्या ठिकाणांची नावं आपल्याला आठवतील असं नाही. आणि त्याच्या पाठीमागे ही कारणं आहेत. हा, दुसरा भाग असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये घडणारच आहेत कारण मेंदू हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. सगळंच शरीर आपलं शिथिल होताना आपल्याला दिसतं ना, प्रत्येकच इंद्रियामध्ये बदल होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये हे सगळे बदल होणार आहेत आणि मेंदू थोडाफार कमकुवत होणार आहे. मग आता ह्या कमकुवत झालेल्या मेंदूमुळे काय काय गोष्टी घडतायत तर आपल्याला नवीन शिकणे हे जरा अवघड वाटायला लागतं. तुमच्यापैकी किती जणांना अनुभव आहे नवीन शिकायला वेळ लागतो. हा, तर तुम्ही जर एखादी गोष्ट काही पुस्तक वाचायला गेलात किंवा काहीतरी बघून तुम्हाला काहीतरी गाईड आहे, मॅन्युअल आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी करायचंय तर तुम्हाला ते 4-4दा वाचायला लागतं. काहीतरी नवीन शिकायला गेलात, एखादं स्तोत्र गेलात तर लगेच पाठ होत नाही. मग गीता पाठ करायला जाता तुम्ही पण तुम्हाला असं दिसतं की आपल्याला पाठ व्हायला खूप वेळ लागतोय, आपल्याला म्हणता येते पण पाठ नाही होते. असे अनुभव तुमच्यापैकी बरेच जणांना येत असतील. तर नवीन शिकायला आपल्याला वेळ लागतो, आकलन क्षमता कमी होते. म्हणजे समजून, आकलन म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन. त्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये सुद्धा जे पटकन होतं ते पटकन आपल्याला जमत नाही करायला. मल्टीटास्किंग करायला जमत नाही. म्हणजे एका वेळेला अनेक कामं आपण बरेचदा करत असतो ना, आपल्या तरुणपणी अनेक वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर ही कामं आपल्याला चटकन करायला जमत नाही. आपला आत्मविश्वास थोडासा कमी होताना दिसतो. तो आत्मविश्वास अर्थातच मेंदूतल्या त्रुटींमुळे होत नाही तर एकंदर साधारण जी परिस्थिती बदलत जाते त्याच्यामुळे होतो. तर ह्या काही गोष्टी आपल्यामध्ये आपल्याला घडताना मेंदूच्या ज्या क्षमता कमी होत आहेत त्याच्यामुळे हे होताना दिसतं. आणि मग आपल्याला हे समजतं की जसं आपलं वय वाढलंय तसं आपल्याला विस्मरणाचे प्रसंग जास्ती येणार आहेत हे आपल्याला समजायला लागतं. त्यामध्ये गडबड अशी होते की ज्या वेळेला गंभीर विस्मरण होतं त्याही वेळेला आपण असं म्हणतो की वय झालंय म्हणजे विस्मरण येणारच आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ते दुर्लक्ष मात्र आपल्याकडून व्हायला नको. जे आपलं विस्मरण आहे ते वयानुसार आहे का हे आपण समजू शकतो. आता वयानुसार विस्मरण होणे म्हणजे काय तर आपल्या वयोगटामध्ये जे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टींचे प्रश्न आहेत का. जसं आपण तुम्ही सगळेजण म्हणलात ना की फ्रीज पाशी गेल्यावरती लक्षात येत नाही किंवा नाव स्मरत नाही. मग हे तुमच्या वयोगटातल्या लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हो आम्हाला पण असंच होतं. पण त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की ते तुम्हाला थोड्या वेळाने आठवतं आणि ते जर तुम्हाला थोड्या वेळाने आठवत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की मेंदूमध्ये त्याचं स्मरण आहे. ती माहिती बाहेर टाकून देण्यात आलेली नाही, स्मरण आहे, फक्त ती माहिती मिळवायला तुम्हाला वेळ लागतो. हा, तर हा एक फरक लक्षात घ्या
की ज्या वेळेला तुम्हाला विस्मरणाच्या घटना आठवतात स्वतःला, त्यावेळेला तुम्हाला नक्कीच गंभीर विस्मरण नाहीये. गंभीर विस्मरण हे प्रत्येकाला होत नाही आणि ते वयानुसार होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे वयानुसार जसं प्रत्येकाचे केस पांढरे होतील तसं प्रत्येकाला विस्मरणाचा आजार झालाय असं होत नाही. आणि त्यामुळे मग असं तुम्हाला मुद्दामून आवर्जून सांगायला पाहिजे की विस्मरण होत असेल आणि काहीतरी वेगळं वाटत असेल की हे ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये शक्य नाहीये होणं, असं ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला नक्कीच आपल्याला त्याची शहानिशा करून घेण्याची गरज आहे. तर ह्या इथे कोणाला काही प्रश्न आहेत का? हा बोल. न्यूरॉन्स कमी होतात, हा. पेशींची संख्या कमी होते किंवा जे वाहक असतात हो ते होऊ नये म्हणून काही आहे. ते हो, आपण त्याच्यावरती येणार आहोत की मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याच्यावरती आपण येणार आहोत. तर आता मी थोडस वयपरत्वे विस्मरण आणि गंभीर विस्मरण ह्याच्यावरती थोडस बोलते आणि मग आपण येऊयात की मेंदूचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो वरती. हा, तर आता काही आणखीन उदाहरणं देते की ज्याच्यातून तुम्हाला असं कळेल की गंभीर विस्मरण आणि सर्वसाधारण विस्मरण यातला फरक काय आहे. फॉर एक्झाम्पल, बिलं भरायची आपल्याला लक्षात राहत नाही, बरोबर आहे. पण जी विस्मरण झालेली म्हणजे आजार झालेली व्यक्ती आहे ती बिल भरायचं होतं हेच त्यांच्या लक्षात राहणार नाही. वेरॅज तुमच्या लक्षात येईल पण ते थोड्या उशिराने येईल. बरेचदा असं होतं की वाढदिवस असतात, अरे अरे काल होती की 8 तारीख, विसरून गेलो आपण, असं होतं की नाही. तर त्यावेळेला तुमचं विस्मरण ठीक आहे, त्याच्यावरती काळजी करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे की काही वेळानी, काही दिवसांनी, काही काळानी तुम्हाला जे विसरलंय ते तुम्ही आठवताय. काही वेळेला गंभीर सुद्धा गोष्टी घडणार आहेत. म्हणजे आता असंही घडू, एक दोन गंभीर उदाहरणं घेऊया की गॅस तवा ठेवलाय आणि गॅस बंद करायचा राहिलाय. ही घटना गंभीर आहे की नाही? म्हणजे तुम्ही त्याला गंभीर विस्मरणाचं उदाहरण म्हणून सांगू शकता. त्या व्यक्तीच्या हातून झालंय त्यालाही विचारायला पाहिजे आपण की हे असं का झालं बुवा. तर असंही होऊ शकतं की तुमचा तो डोशाचा तवा पसरट असतो आणि त्याच्या खाली गॅस चालू आहे की नाही आपल्याला व्यवस्थित म्हणजे दिसत नसतं. आणि एकदा तुमचं काय जे डोसे बिसे करून झाल्यावरती ते संपल्यावर तुम्ही ते काढून घेता आणि मग विस्मरण होतं तुमचं. ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे ज्या वेळेला विस्मरणाची घटना घडेल त्यावेळेला हे का घडलं माझ्या हातून, हे सुद्धा विचार तुम्ही करायला हरकत नाही. म्हणजे करायला हरकत नाही असं नाही, जरूर करावा. मग तुम्हाला असं दिसेल की मला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आठवत आहे. समजा तुम्ही ATM मशीनवर गेलात पैसे काढायला आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात की मला पिनच आठवत नाहीये. मग तुमचं एकदम धाबतण आणतं की अरे पिन आठवत नाही म्हणजे काय, बरोबर आहे. मग तुम्ही ते कार्ड काढता, घरी येता आणि मग तुम्हाला असं दिसतं की आपल्याला सापडलाय. मग असं कधी केव्हा होतं तर ज्या वेळेला ताणतणाव असतो, एखाद्या वेळेला तुमचे विचार कुठल्या तरी एखाद्या तुमच्या घरी काहीतरी असेल कार्यक्रम किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी काहीतरी करायच्या आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये गरकात, कुणाशी तरी बोलताय, तुमचं लक्ष नाहीये, तुम्हाला उशीर झालाय आणि त्या उशीर कुठेतरी पोचायचंय तुम्हाला वेळेवर आणि मध्ये तुम्हाला पैसे काढायला जायचंय, त्यावेळेला तुमची गडबड होतीये. तर ज्या वेळेला अशा प्रकारच्या गंभीर विस्मरणाच्या घटना घडलेल्या तुम्हाला दिसतील त्यावेळेला तुम्ही जरूर त्याचा विचार करा की काय परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमुळे माझं विस्मरण झालंय का. आणि असं जर तुम्हाला तुमच्या मनाने तो सगळा कालक्रम म्हणजे आपल्याला कळतं ना की मी आधी इथे गेलो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही दिवसांपूर्वी माझी पर्स गेली, म्हणजे पैशाचं पाकिट गेलं. तर मी रिक्षातून उतरले, त्यानंतर मी त्या रिक्षावाल्याला पैसे दिले, त्याच्यानंतर ती पर्स मी माझ्या मोठ्या बॅगमध्ये घातली. हे सगळं मला व्यवस्थित आठवतंय आणि मी नंतर तिथून अक्षरशः 100-200-300 पावलं फक्त चालत आले आणि माझ्या फळवाल्याकडे गेले आणि फळवाल्याकडनं फळं घेतली आणि बघितलं तर माझ्याकडे माझी नाहीये, पर्स नाहीये. तर याचा अर्थ काय होतो की ती पर्स गेली पण मला हे सगळं आठवतंय की मी ती काढली होती, रिक्षावाल्याला पैसे दिले, त्याचे आलेले पैसे मी माझ्या पाकिटामध्ये ठेवले आणि फक्त हेही आठवलं की मोठ्या बॅगची चेन मी लावली नाही. मग पर्स जाण्याचं कारण काय होतं की
की ती तशीच होती आणि मी माझ्या नादात पुढे जात होते. कोणीतरी मला ते बघितलं पाकिट ठेवलेलं आणि कोणीतरी ते इझिली काढून घेतलं, कारण त्याच्यात दुसरं काही नव्हतं. एक वही होती फक्त, ह्याच्यावरतीकडे काही नव्हतं. तर हे सगळं ज्या वेळेला तुम्हाला व्यवस्थित आठवतं आणि ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी हे सगळं सांगता, त्यावेळेला तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतोय हे तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही. अजून एखाद दुसरं उदाहरण घेऊया, की तुम्ही काहीतरी एखादा कार्यक्रम करायचा ठरवलाय, नियोजन करताय. तुमच्याकडे काहीतरी 25-30 माणसं येणार आहेत आणि काहीतरी कार्यक्रम आहे. तर तुम्हाला सगळ्याची सोय करायला पाहिजे की नाही? मेनू ठरवायला पाहिजे, कोण कुठे बसणार आहे. आता आजचा कार्यक्रम आहे तर आरतीताईंनी ठरवलं ना की खालच्या मंदिरामध्ये नाही, आज इथेच घेऊया. मग त्यांनी मला 4 वेळा फोन केला, मग काल सकाळी पुन्हा फोन केला, मग तुम्हाला बिल्डिंग कशी सापडेल काय वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे प्लॅनिंगच्या साठी जे जे करायला पाहिजे ते सगळं त्यांनी केलं. तर कुठलाही कार्यक्रम करताना नियोजन करतो आपण त्याचं. अगदी साधा कार्यक्रम असेल, मोठा असेल किंवा लहान असेल, त्याचं नियोजन करायला लागतं की नाही आपल्याला. ते नियोजन तुम्हाला जर व्यवस्थित जमत असेल तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करतोय. नियोजन करणे हे वरच्या लेवल, त्याला एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणतो. एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे काय? जरा हायर लेवलचं, म्हणजे रोजच्या रोज आंघोळ करणे, रोजच्या रोज स्वयंपाक करणे, ह्याच्यापेक्षा नियोजन करायला तुम्हाला जास्त क्षमता लागते, बरोबर आहे की नाही? तर ह्या प्रकारची सुद्धा कामं तुम्हाला जमतायत की नाही, अशा गोष्टी तुम्ही स्वतः बघू शकता. आणि ते जर असेल तर तुमचा मेंदू व्यवस्थित चाललाय असं तुम्हाला समजायला हरकत नाही. पण तरीही हे लक्षात घ्या, ज्या वेळेला झोप तुमची होणार नाही, ज्या वेळेला ताण पडलेला असेल, अशा वेळेला घरामध्ये लग्न कार्य किंवा अशा प्रकारचे प्रसंग आहेत, ज्या वेळेला आपण बऱ्याच गोष्टी एका वेळेला करत असतो की नाही, तर किंवा तुमचा मुलगा आज खूप काहीतरी मोठ्या प्रोजेक्ट वरती काम करतोय, त्याची झोप होत नाहीये, तो 14 तास काम करतोय आणि मग काहीतरी विसरलं जातोय, चिडचिड होतीये, अशा वेळेला विस्मरण होण्याची शक्यता वाढते. हे लक्षात घ्या. पण आता जरा वेगळ्या घटना आपण बघूया. तर हे अशासाठी सांगितलं की आपलं विस्मरण गंभीर आहे किंवा सर्वसाधारण आहे, ह्याचं आपल्याला थोडंफार तरी ज्ञान असावं, त्याच्यासाठी आपण हे सगळं बोललो. आता गंभीर विस्मरण कसं ओळखायचं याबद्दल थोडंसं बोलूया. तर गंभीर विस्मरण ओळखताना आता समजा एक गृहस्थ आहेत, ते रोज चालायला जातात आणि आजकाल त्यांच्या बायकोला किंवा घरातल्या लोकांना असं दिसलंय की रोज उशीर करतात यायला. म्हणजे एक आपली जाण्याची, बाहेर जाण्याची वेळ असते, घरी परत येण्याची वेळ असते, घरी उशिरा येतात. आणि त्यांची एक अशी सवय होती की बाहेर गेल्यावरती कुणाकडे जाणार असतील, कुठे बाहेर काही वस्तू आणायला किंवा मित्राकडे जाणार असतील, तर ते नेहमी फोन करत असत आणि फोन करून घरी सांगत असत की मला बाबा उशीर होणार आहे बरं का. पण आजकाल त्यांना जर विचारलं की तुम्हाला यायला का उशीर झाला, तर ते व्यवस्थित उत्तर तर देत नाहीत, उलट घरातल्या लोकांच्यावरती चिडतात. म्हणजे त्यांच्या रोजच्या स्वभावामध्ये काहीतरी बदल झालाय असं तुम्हाला जाणवतं. किंवा आता एक आणखीन उदाहरण देते की एक गृहस्थ होते, ते नाशिकला गेले समजा, ते त्यांचं मूळ गाव आहे आणि ते तिथे अनेक वर्ष त्यांचं म्हणजे आयुष्य गेलेलं आहे. ते रिटायर झालेत आणि आपल्या 1-2 मित्रांना म्हणतात चल रे आपण जरा 2 दिवस जाऊन येऊया, आमचं घर आहे जुनं, आपण तिथे राहू वगैरे वगैरे. आणि मग ते बसमधनं उतरतात आणि रिक्षा ठरवतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की मी रिक्षाला कुठलं ठिकाण सांगायचंय, नाही लक्षात येत. ते विचार करतात आणि समजतच नाही. ते घरी फोन करतात आणि घरी फोन करून विचारतात की अगं मला कुठे जायचंय, मी काय सांगू. तर हा प्रसंग जरा वेगळा आहे, लक्षात घ्या. आत्ताचा जो मगाशी प्रसंग सांगितला तोही वेगळा आहे, हा प्रसंग सुद्धा वेगळा आहे. असे प्रसंग आता काही आणखीन 1-2 उदाहरण देते की एक गृहस्थ जेवायला मांडत होत्या पानं आणि त्यांना बाईंना दही पाहिजे होतं. तर त्यांना काहीतरी कोशिंबिरीत घालायला कमी पडत होतं. खालीच दुकान होतं, अगदी म्हणजे घराच्या खाली उतरलं आणि समोर गेलं की दुकान. तर त्या म्हणल्या पटकन 5 मिनिटात दही घेऊन या आणि मी पानं वाढते, तोपर्यंत तुम्ही यालच. तर हे गृहस्थ 2 तास झाले तरी आलेच नाही. गेले कुठे काही कळेना, म्हणजे काहीच समजेना. आणि मग लक्षात आले, ते आले 2-3 तासांनी परत आले आणि ते म्हणले मी माझ्या ऑफिसला गेलो होतो. ऑफिसला कशासाठी गेला होता, तुम्हाला तर मी दही आणायला पाठवलं होतं, काहीतरी काय बोलतेस.
तुझं दही आणायला मी कशाला जाईल आणि 3 तास लागतील का मला दही घेऊन यायला. मी ऑफिसमध्ये गेलेलो होतो कारण माझं काहीतरी पेन्शनचं काहीतरी महत्वाचं काम होतं. म्हणजे झाली ना गडबड. तर असे प्रसंग जे तुम्हाला दिसतात ते काही सतत घडत नाहीत. सुरुवातीच्या काळामध्ये मधून मधून एखादा प्रसंग घडतो, पण तुम्हाला हे कळतं की हे काहीतरी वेगळं आहे. तर ही सूचना तुम्हाला तुमचा मेंदू देतो किंवा तुमच्या घरच्यांना हे कळतं. म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की कुटुंबियांच्या निरीक्षणाच्या शिवाय डिमेन्शिया आजाराचं निदान होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही टेस्टिंग करतो किंवा आम्ही ज्या वेळेला बोलतो लोकांशी, त्यावेळेला घरातल्या लोकांना आम्ही विचारतो की तुम्हाला काय जाणवतंय. मग ते बरेचदा सांगतात की पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतायत, पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतायत, अशा प्रकारच्या गोष्टी. किंवा एकंदरच काही रस वाटत नाही, गाण्याच्या कार्यक्रमाला येताय का, नाही मला नाही यायचं, मी घरातच बसून राहतो. म्हणजे हे सगळं तुम्हाला असं दिसतं की काहीतरी हे वेगळं आहे, त्या व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आहे. हे तुम्हाला कळायला लागतं, समजायला लागतं. आणि त्या व्यक्तीच्या एकंदर वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी काहीतरी बदल झालेले जाणवत राहतात. ओके. तर आणि मग विस्मरणाची जी लक्षणं आहेत ती बरीच आहेत. म्हणजे 8-10 वेगवेगळी लक्षणं आहेत. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्हाला असं दिसतं, घरातल्या लोकांना असं दिसतं, त्यावेळेला निदान शहरामध्ये तरी आपण पटकन डॉक्टरांच्याकडे जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की हे माझं काहीतरी वेगळं चाललंय, यामध्ये आम्हाला प्रश्न काय दिसतात की पेशंट लोक पहिल्यांदा नकारच दे, मला काही होत नाहीये. बरेचदा असंही म्हणतात की हिच्यासाठी मी आलोय, मला काही होत नाहीये. म्हणजे जबरदस्तीचा मामला असतो सगळा आणि ऍक्सेप्टन्स नसतं. मग ते ऍक्सेप्टन्स बरेच वेळेला पेशंटचं पण नसतं आणि घरातल्या लोकांचं सुद्धा ऍक्सेप्टन्स नसतं. का नसतं ऍक्सेप्टन्स? समजा एखादी व्यक्ती खूप मोठ्या पदावरती कार्यरत आहे, कोणीतरी खूप मोठ्या त्या व्यक्तीनी अचीव केलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आणि तुम्हाला अशी काहीतरी लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा तुमचा विश्वास बसत नाही की ह्या व्यक्तीच्या बाबतीत असं काही घडू शकतं, असा तुमचा विश्वास नाही बसत. आणि मग अशा वेळेला सुरुवातीपासून हे एक बघायला लागतं की ऍक्सेप्टन्स आहे का. कारण ज्या वेळेला एखाद्या आजाराचा स्वीकार होतो ना, त्याच वेळेला आपण त्याच्या उपचारासाठी पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि तो जर नसेल तर मग आपण नाही काही करू शकत. आणि म्हणून अवेअरनेस, ह्या आजाराचा अवेअरनेस हा भाग आमच्या कामातला एक प्रमुख भाग आहे. हे जर नसेल, म्हणजे आता ह्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ काढताय, तुम्ही एवढे लोक येऊन इथे ऐकताय, तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे कळू शकतं आणि मग तुमच्याकडनं रेफरन्सेस येतात की अरे माझ्या मित्राच्या बाबतीमध्ये हे घडताना दिसतंय बरं का. म्हणजे आमच्या काहीतरी सखी मंडळातल्या एक बाई आहेत ना, त्यांना आमचा कार्यक्रम दर बुधवारी असतो का दर गुरुवारी आहे का 19 तारखेला आहे का 24 तारखेला आठवतच नव्हतं. आज सकाळी त्यांनी मला फोन केला, आज जायचंय का आपल्याला कार्यक्रमाला का नाही. असं काहीतरी होताना दिसलं की तुमच्या लक्षात येतं की हे काहीतरी बरोबर नाहीये. आणि मग अशा वेळेला एक सांगते ना, जे आता माझ्या लगेच लक्षात आलं. एक गृहस्थ होते, ते चालायला जायचे आणि चालायला जायचे तर त्यांनी एक नवीन परिपाठ चालू केला. ते आपल्या मित्राच्याकडे रोज जायला लागले बरं का. रोज म्हणजे रोज मित्राकडे जायचं, चहा घ्यायचा आणि मग आपल्या घरी यायचं. तर त्या मित्राला असं वाटायला लागलं की हे रोज का माझ्याकडे येत आहेत, कारण कोणीतरी रोज आल्यावरती ते आपल्याला नकोसं होतं, हो की नाही. आणि मग त्यांनी ज्या वेळेला घरातल्या लोकांना सांगितलं, त्यावेळेला ते म्हणाले की नाही, असं होणं शक्य नाहीये. म्हणजे त्यांना ही समज, कुणालाही समज असतेच ना की आपण कोणाच्याकडे अति वेळेला जाऊ नये, ही आपल्याला समज असतेच. पण हे कुठेतरी वेगळं आहे. अशा रीतीने म्हणजे बरेचदा असं होतं की इतरांनी काहीतरी सांगितलंय म्हणजे त्यांचं बरोबर नाही आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अशाही गोष्टी काही काही वेळेला घडतात. तर ज्या वेळेला मोठ्या वयामध्ये अशा गोष्टी घडताना दिसतात, त्यावेळेला आपण त्याच्याकडे लक्ष ठेवावं आणि ते पॉझिटिव्हली घ्यावं. मला असं वाटतंय की असं काही खरंच होतंय का बुवा. दुसरं म्हणजे असं की ज्या वेळेला हे आपल्याला चटकन कळतं की नाही, त्यावेळेला मग आपण कुटुंबियांना आजाराची माहिती देऊ शकतो. पेशंटचं सहकार्य आपल्याला मिळतं की ह्या गोष्टी तुम्ही करा. कारण त्याचं उद्दिष्ट काय असतं की आजार झालाय, त्याचा स्वीकार करायचा आहे, पण स्वावलंबी तो माणूस जास्तीत जास्त काळ राहू शकेल का, त्यासाठी आपण मदत करू शकतो.
आणि मग जास्तीत जास्त जर काळ स्वावलंबनामध्ये गेला तर मग कुटुंबावरचं ओझं सुद्धा कमी होतं. आज आपण वृद्धांच्या पालकत्वावरती सातत्याने बोलत असतो आणि आपल्याला माहिती असतं की मुलांना जबाबदारी घ्यायला वेळ नाहीये हे आपल्याला माहिती असतं. आपण आपल्या आई वडिलांची जबाबदारी मोठ्या वयात घेताना अनेक लोक आहेत 60-70 मध्ये सुद्धा आई वडिलांची जबाबदारी आहे असं आयुर्मान वाढल्यामुळे गोष्टी होत आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला ह्या आजाराबद्दल जागरूकता असणं महत्वाचं आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं की मेंदूचं महत्व बघितलं, वयपरत्वे असणारं विस्मरण आणि गंभीर विस्मरण ह्याच्यातला फरक आपण बघितला आणि हे बघितलं की मेंदूचं आपल्या जीवनातलं जे काही हे आहे काम आहे ते बघता आजाराकडे किंवा विस्मरणाकडे दुर्लक्ष करणं आपल्या फायद्याचं बिलकुल नाहीये. बरोबर आहे. मग आता पुढचा भाग असा होतो की मी काय करू मग आता कशा रीतीने हा प्रश्न माझा जर मेंदू शेवटपर्यंत चांगला राहायची गरज असेल तर मी काय करू असा प्रत्येकाच्या पुढे एक प्रश्न असेल तर त्याचं आपण उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण हे बघूयात की स्मरणशक्ती म्हणजे काय. तुम्हाला काय वाटतं स्मरणशक्ती म्हणजे काय? स्मरणशक्ती आठवणं. मग स्मरणशक्ती म्हणजे आठवणं, पण ते केव्हा आठवणं आहे? तत्काळ आठवणं आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज पडेल त्यावेळेला आठवणं आहे. म्हणजे आज एक उदाहरण सांगते. मी आज फेसबुकवरती एका माणसांनी असं एक टाकलं होतं छोटस रील की पासपोर्ट हरवला, कारण तो कुठल्या तरी विमानतळावर उतरला आणि त्याच्या समोर जे कुटुंब होतं त्यांचा पासपोर्ट हरवला होता आणि तो असा इंटरनॅशनल ट्रॅव्हल खूप वेळा केलेला माणूस होता. तर त्याला वाटलं की ज्या वेळेला पासपोर्ट सारखे डॉक्युमेंट हरवतात त्यावेळेला माणूस एकदम अस्वस्थ होऊन जातो आणि त्याला कळत नाही. त्यांची फ्लाईट काहीतरी 2 तासांनी पुढे होती, तर आता मी काय करू. तर मग त्यांनी असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं व्हिडिओमध्ये की अशा वेळेला पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा की माझा पासपोर्ट हरवलेला आहे आणि मग तुमच्या देशाचं जे काही कॉन्सुलेट असेल, हाय कमिशन असेल त्यांना जाऊन तुम्ही सांगा की माझा पासपोर्ट हरवलेला आहे आणि मग ते कॉन्सुलेटची जी लोक आहेत ती 24 तासामध्ये इमर्जन्सी बेसिसवरती तुम्हाला एक डॉक्युमेंट करून देतात आणि तो तुमचा एक काय म्हणतो आपण त्याला तात्पुरता पासपोर्ट असल्यासारखं असतं आणि त्या तात्पुरत्या पासपोर्टवरती तुम्ही मग तुमचा प्रवास रिझ्यूम करू शकता. आणि फक्त त्याच्यामध्ये एक त्यांनी गोष्ट सांगितली की अशा वेळेला तुमच्या देशातच तुम्हाला परत जायला लागतं आणि मग नंतर तुम्हाला काय करायचंय ते करा. पण मग आता ही जर आज मी माहिती वाचली आणि ती मला महत्वाची वाटली तर ती मी माझ्या मेंदूमध्ये रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे, हो की नाही. आणि मग असा जर काही प्रसंग आला म्हणजे माझ्या बाबतीत किंवा कुणाच्याही बाबतीमध्ये तर ती माहिती मला त्या क्षणाला आठवायला पाहिजे की पॅनिक होऊ नका पण तुम्ही ह्या गोष्टी करा बरं का. तर ह्या ठिकाणी म्हणजे काय केलं मी माहिती नवीन मिळवली ना आणि ती मला साठवायची आहे. माहिती मिळवली, आपण हे सतत रोज करत असतो. आपण नव्याने माहिती घेतो, आपण ती साठवतो आणि मग ती आठवतो. बरोबर आहे. ज्या क्षणाला पाहिजे तेव्हा ती आपल्याला आठवायची आहे. ह्याचा अर्थ असा आहे की माझी स्मरणशक्ती उत्तम आहे. आता या ठिकाणी हेही लक्षात घ्या की ज्या गोष्टींची गरज मेंदूला वाटत नाही त्या गोष्टींचा मेंदू सातत्याने निचरा करणार आहे. बरोबर आहे. कारण मेंदूमध्ये एवढी जागा आहे का हा विचार करा, किंवा मेंदूला त्याची आवश्यकता वाटते का, तर ही गोष्टी होत राहणार आहेत. म्हणून स्मरणशक्तीची ही व्याख्या आहे की नवीन शिकणे, साठवणे आणि त्याचा वापर करणे. आता मेंदूच्या बौद्धिक क्षमता म्हणजे काय हेही आपण एकदा बघूया की बौद्धिक क्षमता म्हणजे काय. मग बौद्धिक क्षमतेमध्ये आता सांगितलेली स्मरणशक्ती हा जो भाग आला तोही आला. ह्याच्यामध्ये मग स्मरणशक्तीमध्ये सुद्धा तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे सारासार विचार करणे हा वेगळा भाग झाला. त्या क्षणाला काहीतरी गोष्टींचा निर्णय घेणे, कुठल्याही गोष्टींचा विचार करणे, कुठल्याही गोष्टींचं आकलन होणे, एखादा जर काही कठीण प्रसंग आला तर त्या क्षणाला काहीतरी काय करायचंय ते ठरवणे किंवा शांत राहून त्याप्रमाणे पावलं उचलणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातच येतात, मेंदूच्या क्षमतांमध्येच येतात, हो की नाही.
मेंदूच्या क्षमतांमध्ये मोबिलिटीचा सुद्धा भाग येतो. मेंदूच्या क्षमतांमध्ये आपल्या बॅलन्सचा भाग येतो. आपली सगळी मोबिलिटी चांगली राहिली पाहिजे, हे सुद्धा आपल्या कॉग्निशनचंच काम आहे. आपली पंचेंद्रिय यांचं काम चांगलं होणं हे सुद्धा आपल्या कॉग्निशनचंच काम आहे. आपला इमोशनल जो भाग आहे, भावनिक आपलं जे आरोग्य आहे, ते भावनिक आरोग्य सांभाळणं हे सुद्धा बौद्धिक क्षमतांमधलंच काम आहे. आता भावनिक आरोग्य सांभाळणं म्हणजे काय, याच्यावरती आपण बरंच काही बोलू शकू, पण आपल्याला नकारार्थी अनुभव आणि पॉझिटिव्ह होकारार्थी असे सगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात आणि ह्या दोन्ही अनुभवांचा आपल्यावरती चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. पण ज्या वेळेला वाईट गोष्टींचा परिणाम आपल्यावरती जास्त काळ रेंगाळतो किंवा त्या परिस्थितीतून आपण बाहेर येऊ शकत नाही, त्यावेळेला आपल्याला भावनिक आरोग्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं समजतं. आणि ते जर भावनिक आरोग्य आपलं चांगलं नसलं तरी सुद्धा मेंदूच्या एकंदर क्षमतांवरती परिणाम होताना दिसतो आजकाल. हे आणि आणखीन एक जो भाग बौद्धिक क्षमतांमधला राहिला तो म्हणजे वेदना कळणे, स्पर्श कळणे, म्हणजे पंचेंद्रियांच्या कामामध्ये हे येतच. टेम्परेचर कळणे, तापमान कळणे, ह्या सुद्धा गोष्टी हा आपल्या बौद्धिक क्षमतांमधलाच भाग आहे. तर हा सगळा जो भाग आहे तो जर व्यवस्थित असेल तर मग मेंदूचं आपलं काम चांगलं होतंय असं आपण म्हणू शकतो. मग आता पुढचा प्रश्न आहे की ह्या क्षमता टिकवण्यासाठी आपण काय करायचं. तर मेंदूच्या किंवा एकंदरीतच आपलं शरीराचं जे आरोग्य आहे ते 3 गोष्टींवरनं ठरतं. म्हणजे आपल्याला जन्मतः काय जीन्स मिळालेत, हा एक भाग झाला. दुसरा आपल्या आजूबाजूचं वातावरण, म्हणजे जर आपण अशा दूषित वातावरणामध्ये राहतोय, दूषित पाणी पितोय, तर अर्थातच आपल्या आरोग्यावरती परिणाम होणार आहे. आणि तिसरा जो महत्वाचा जो भाग आहे तो जीवनशैलीचा आहे. आता हा आपल्याला काय वारसा हक्कांनी शरीरामध्ये मिळालंय किंवा आपण कुठे राहतोय ह्याच्यावरती आपला कंट्रोल असू शकेलच असं नाही, बरोबर आहे. म्हणजे आता मुंबईतच माझी नोकरी आणि मला मुंबईतच राहायला पाहिजे म्हटल्यावरती त्या एन्व्हायरमेंटशी आपल्याला जुळवून घ्यायलाच पाहिजे, हो की नाही. मग त्याच्यातले काही प्रश्नांच्यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता, परंतु पूर्णपणे त्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाहीयेत. मग आपल्या हातामध्ये काय राहतं, लाईफस्टाईल फॅक्टर्स. त्या लाईफस्टाईल फॅक्टर्स वरती तुम्ही अनेकदा वेगवेगळी व्याख्यानं सुद्धा ऐकलेली आहेत, बरोबर आहे, वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पण त्याच्याबद्दल आपण एक अजून 5-10 मिनिटं बोलूयात, म्हणजे तोपर्यंत आपला वेळ संपत येतोय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा बरं, लाईफस्टाईल मध्ये आपण काय करायला पाहिजे, ती काय वाटतंय तुम्हाला. व्यायाम, बरोबर आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जर आपल्याला काय करायची असेल तर ती म्हणजे व्यायाम. आणि तुम्हाला असं दिसतं की ज्या वेळेला तुम्ही नियमित व्यायाम करता त्यावेळेला समजा एखाद दिवशी तुम्ही दमलायत आणि तुम्हाला असं वाटतंय की नको आज व्यायाम करायला, पण मग दुसरं मन तुम्हाला सांगतं की नाही नाही जरा थोडं चालून तरी येऊयात बरं का. आणि मग तुम्ही ज्या वेळेला चालून येता त्यावेळेला तुम्हाला रिफ्रेश वाटतं, हो की नाही. त्यामुळे व्यायामाचा जर कुठला फायदा कुणाला पहिला होत असेल तर तो मेंदूला होतो, हे लक्षात घ्या. मग व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, तुम्ही त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं असेल. मग तो फ्लेक्झिबिलिटीसाठी व्यायाम असेल किंवा तो स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम असेल किंवा एरोबिक पद्धतीचा व्यायाम असेल. तर बोथरा किती जण आजकाल करतात तुमच्यापैकी, करता ना. तर तुम्ही पण करता ना. तर त्यामध्ये या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या व्यायामातून होऊन जातात. पण या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला महत्वाचं आहे. आज तुम्ही कालच एक मी व्हिडिओ बघितला होता जे डायबिटीसच्या साठी, ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी, की एका जागी फार काळ बसू नका. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आता, बरोबर आहे ना, की 2 तास एका ठिकाणी आपण ठिय्या देऊन बसलोय असं आपण आता हे नवीन आता सायन्स सांगतो की उठा आणि म्हणजे जिना चढ उतार करणे, पायऱ्या खालीवर करणे, एकाच त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, पाय हा आपला म्हणजे पोटरी आहे, आपलं दुसरं हृदय, हा सुद्धा सेकंड हार्ट आहे, हे आपण आता सगळेजण ऐकतो. त्यामुळे पोटऱ्यांच्यासाठीचे व्यायाम करणे हे आता आपल्याला नव्याने कळलेलं आहे. तर चालून येणे किंवा जेवण झाल्यानंतर चाला थोड्या वेळ, 10 मिनिटं 15 मिनिटं, हे आता तुम्हाला
सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल. आणि मी काही अशी संशोधक वगैरे नाहीये. माझी जी माहिती आहे ते मी जे बाहेर युट्यूब व्हिडिओज वरती बघते त्याच्यावरनं पण आलेली आहे, आणि तुम्ही ते सगळे बघता, त्यामुळे हा जो भाग आहे तो सध्या माहिती आहे. पण तुम्हाला पुढचा भाग, पहिला जो भाग झाला तो व्यायामाचा, दुसरा भाग हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणे. आणि हे डायबिटीसच्या पेशंटच्यासाठी पण अतिशय महत्वाचं आहे, कारण डिमेन्शियाचे जे पेशंट येतात त्यातले जवळजवळ 1/3 पेशंट हे डायबिटीस आणि हृदयविकार ह्या दोन्ही गोष्टींची ज्यांना आजार आहेत असे असतात. त्यामुळे आपल्याला हृदयाचं आरोग्य सांभाळायचं आहे आणि आपल्याला साखरेचं जे काही प्रमाण आहे ते देखील सांभाळायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे डिमेन्शिया होण्याची शक्यता आपण कमी करतो. ह्याचबरोबर हृदयाचं आरोग्य जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला ब्लड प्रेशर सांभाळायचं आहे, हे आपल्या लक्षात घ्या. माझ्याकडे एक आमचे व्हॉलंटियर होते आणि एक दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर खूप वाढलं. ते जवळ राहायचे, दीनानाथ हॉस्पिटलच्या अगदी जवळ राहायचे, आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं ताबडतोब ऍडमिट व्हा. तर त्यांनी काय विचार केला की माझं घर अगदीच जवळ आहे, मी जरा 2 तास विश्रांती घेतो, तोपर्यंत 5-5:30 वाजेपर्यंत माझा मुलगा पण येतो, आणि मग ते सगळं हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेणं बिणं जरा सगळ्याला मदत होते ना. तर तो आल्यावरती आपण ऍडमिट होऊया, 2 तासामध्ये असं काय नुकसान होणार आहे. पण त्या 2 तासात मध्येच त्यांना स्ट्रोक झाला, आणि त्या स्ट्रोकमुळे त्यांना डिमेन्शियावरती पुढे ते गेलं. ते पूर्णपणाने पुढचे 3 वर्ष बेडरिडन होते. तर ह्या गोष्टी ज्या वेळेला अशा गोष्टींचे सल्ले कोणीतरी देतात त्यावेळेला जरूर म्हणजे हे मी मुद्दामून आवर्जून बहुतेक प्रत्येक व्याख्यानामध्ये अशा काहीतरी केसेस ज्या माझ्याच पेशंटच्या किंवा माझ्याच जवळच्या लोकांच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या सांगते, कारण ह्यातून आपले किती साधा अगदी निरागस असा विचार असतो, काय ह्याच्यामध्ये चुकीचं होतं की 2 तासांनी जाऊ, म्हणजे ह्याच्यात काही चुकीचं होतं का नाही. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं ताबडतोब जा, पण त्यांच्या मनाने असा विचार केला तो चुकीचा नव्हता, पण त्याची किंमत त्यांना द्यायला लागली. दुसरं जाता जाता, म्हणजे ह्याच्याशी संबंधित नसलं लाईफस्टाईलची, तरी एक गोष्ट आणखीन सांगते की ज्या वेळेला असं काहीतरी आपल्याला होतंय असं वाटतं त्यावेळेला छोट्याशा क्लिनिकमध्ये शेजारच्या डॉक्टरांच्याकडे जाऊ नका, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जा, कारण सर्व प्रकारच्या ज्या काही टेस्ट करायच्या आहेत ते त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. त्या छोट्या क्लिनिकमध्ये नाही तर ते म्हणतात हे मी करून घेतो, मग ह्याच्यासाठी तुम्ही तिकडे जा. एका वेळेला जेव्हा पाहिजेत तेव्हा त्या टेस्ट छोट्या ठिकाणी आपल्या शेजारच्या डॉक्टरांच्याकडे, शेजारच्या लॅबमध्ये किंवा शेजारच्या कुठल्या तरी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये होऊ शकत नाहीत. डॉक्टर उपलब्ध नसतात, सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध नसतात. त्यामुळे अशा काही गोष्टी झाल्या तर जरूर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं हे लक्षात ठेवा. तर आपण व्यायामाचा भाग बघितला, हृदयाच्या आरोग्याचा भाग बघितला, तो सगळ्यांना माहिती आहे. साखरेचं प्रमाण ठेवणे, ब्लड प्रेशरकडे लक्ष ठेवणे, कोलेस्टेरॉलचं माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण काही औषधही घेत असतील. औषधं नियमित घ्या, डॉक्टरांच्याकडे नियमित वेळेवरती जा. आपल्याला असं वाटतं की डॉक्टर काय तीच औषधं देणार आहेत. आमच्याकडे असे बरेच पेशंट्स येतात की मी जाऊन आलो, 4 वेळा गेलो होतो, ते काय तेच औषधं देतात, म्हणजे आता मी 1 वर्षभर गेलोच नाहीये. असं करणारी लोक असतात, आणि तुमच्यापैकी जे इथे डायबेटीस असोसिएशनचं काम करणारी लोक आहेत त्यांना माहित असतील की अशा गोष्टी घडतात. पुन्हा त्यामध्ये आपला एक असा विचार असतो की काय आहे, आपण आता इतक्या वेळा जाऊन आलो, दुसरं काहीच होत नाही. पण डॉक्टरांच्या त्या 2-5 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांना काही गोष्टी समजतात. तुम्ही जे काही रिपोर्ट देता ते त्यांना कळत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी पुन्हा करा. आणि हृदयाच्या आरोग्यामध्ये आणखीन 1-2 गोष्ट सांगेन की हृदयविकार येताना काय लक्षणं दिसतात किंवा स्ट्रोक होताना काय घडतं हे तुमच्या पूर्णपणाने लक्षात असायला पाहिजे. की ह्या वेळेला आता आमच्या ज्या एक व्हॉलंटियर आहेत त्यांना परवाच्या दिवशी हार्ट अटॅक आला, आणि त्यांच्याशी मी आज फोनवरती बोलले तेव्हा त्या म्हणाल्या की मला टिपिकल लक्षणं काही दिसली नाही, मला लक्षणं माहिती होती. मला म्हणल्या फक्त जबडा दुखला आणि माझे खांदे दुखायला लागले, आणि ते सुद्धा खूप जास्ती प्रमाणामध्ये असं काही झालं नाही. परंतु मी डॉक्टरांच्याकडे गेले आणि डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितली,
आणि त्याच्यामध्ये कळलं की माइल्ड हार्ट अटॅक आलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याला कुठल्या वेळेला काय गोष्टी घडतील हे माहीत नसतं. माझ्या आईला पहाटे केव्हा तरी स्ट्रोक झाला आणि त्या दिवशीच माझे वडील हॉस्पिटलाइज झालेले होते. त्यामुळे तिला केव्हा अटॅक आला आम्हाला समजलंच नाही. ह्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट जाता जाता सांगायची आहे, म्हणजे अशा जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेला तत्क्षणी जाणे हे नका. स्ट्रोक किंवा हृदयविकारासारख्या जर गोष्टी घडल्या किंवा मेंदूचं काहीही तुम्हाला असं वाटलं की मला आहे काहीतरी असं होताना दिसतंय, त्यावेळेला अजिबात उशीर करू नका, हे लक्षात घ्या. तर हे जरा मी आम्ही जीवनशैलीच्या बद्दलच्या मधून बाहेर येऊन सांगतेय, परंतु ह्या गोष्टी मला ज्या वेळेला मी सातत्याने ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर काम करत असते त्यावेळेला ह्या गोष्टी दिसत असतात आणि त्या आपण टाळू शकतो. नक्कीच आपल्या बाबतीमध्ये, आपल्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. आहाराच्या बाबतीमध्ये फारसं काही सांगायला पाहिजे असं नाही. तुमच्याकडे ही व्याख्यानं होतच असतात वेगवेगळ्या प्रकारची. एक फक्त मधुमेहांच्या बाबतीमध्ये एक नवीन मला एक दिसलं की नांदेडला एक नाव ऐकलंय का त्यांचं? तर डायबिटीस कंट्रोलच्या बाबतीमध्ये त्यांनी आता एक वर्कशॉप घेतला आणि त्या वर्कशॉपचं जे काही त्यांना म्हणायचं होतं की मनाचा निर्धार जर तुमचा असेल तर तुम्ही आपल्या मधुमेहावरती कंट्रोल ठेवू शकता. म्हणजे आता बरेच लोक सांगतात ना, आहार असं ठेवा तसं ठेवा. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं बाजूला ठेवा, हे सगळं कंट्रोल करणारं आपलं मन आहे. तुमचं मनाने एकदा ठरवलं की मग तुमचं साखर बरोबर आलीच म्हणून ठरव. तर हे प्रत्येकाचं जे सांगणं आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे मला काही त्यांची बिलकुलच जाहिरात बिरात काही करायची नाहीये, पण मला हे काहीतरी वेगळं वाटलं. म्हणजे असं त्यांचं जे काही सांगणं आहे ते मला वेगळं वाटलं म्हणून इथे मेन्शन केलं, बाकी काहीच नाहीये. तर हा भाग आहार वगैरे हा सगळा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता बाकीच्या ज्या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये नवीन शिकणं आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस घेणं आहे किंवा कुठेतरी जाऊन ऐच्छिक कामं करणं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूच्या साठीचे व्यायाम करणं आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही खूप करू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये रस आहे असं वाटेल. त्याच्यामध्ये एकटेपणाबद्दल खरं तर एक संपूर्ण तासभर व्याख्यान देता येईल. आजकाल बऱ्याच ज्येष्ठांना एकटं वाटतं आणि एकटं वाटण्याची जी मानसिक अवस्था आहे त्याचा चांगला परिणाम होत नाही. समाजामध्ये खूप प्रकारचे बदल होताना आपल्याला दिसत आहेत. 80-85 पर्यंतच्या व्यक्ती नवरा बायको राहतायत किंवा एकटेच राहतायत, अशा घटना खूप दिसत आहेत. अशा वेळेला तुम्ही ह्याचा आधी विचार करा की अशी वेळ जर आली तर मी काय करणार आहे. एकटं राहण्याच्यासाठी मनाची तयारी करणं हा सुद्धा मला वाटतं महत्वाचा भाग आहे. किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत. आम्ही एप्रिलमध्ये एक प्रदर्शन लावलं होतं, त्याच्यामध्ये आमच्याकडे एक 14-15 संस्था आल्या की ज्या ज्येष्ठांच्यासाठी काम करतायत आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठांना कंपॅनियनशिप देणे हे त्यांचं एक कामाचं स्वरूप आहे. तर अशा संस्था पुण्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत हे आपल्या समोर असावं की अशी घटना घडली तर मी असं असं करणार आहे, याची योजना किंवा त्याची माहिती घेणं हे आपण जरूर करावं. ताणाशी सुद्धा सामना मोठ्या वयामध्ये करायला लागतो, आपल्याला माहिती नसतं. आता माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत, त्यांचा मुलगा 45 वर्षाचा होता आणि हार्ट अटॅक येऊन तो मुलगा गेला. त्याची बायको आजारी असते, तर त्या बायको नातवंडांची जबाबदारी सगळी आता आजी आजोबांवरती येऊन पडलेली आहे. तर काही वेळेला परिस्थिती अशी फिरू शकते आणि तुमच्यावरती ताणाचे गोष्टी म्हणजे प्रसंग किंवा परिस्थिती येऊ शकते. अशा वेळेला मोठ्या वयात देखील आपल्याला खंबीर राहणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे परिस्थितीनुसार आपलं जे काही जीवन आहे ते आपल्या काय म्हणू आपण त्याला आत्मविश्वासाने आणि चांगल्या रीतीने आपण जगू शकू, ही गोष्ट आपल्याला बघायला लागते. नाहीतर मग आपल्या संपूर्ण जीवनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो.
मोबाईलचा वापर हाही एक मुद्दा आहे महत्वाचा, की ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये मोबाईलचा वापर वाढलेला आहे. आम्ही 29 ऑगस्ट रोजी दीनानाथ मध्ये एक व्याख्यान ठेवलंय मोबाईलचा वापर ज्येष्ठांमधला म्हणून, आणि तो सुद्धा एक लक्षात घेण्यासारखा भाग आहे की मोबाईलचा वापर आपण अति करतोय का, 2-2 तास बसतोय का. आणि आपल्याला ते एक साधी गोष्ट आहे, तुम्ही जे बघता ते तुमच्या लक्षात राहतं का, 2 तास वेळ घालवलाय तो लक्षात राहतो का, का जे बघितलंय ते तुम्ही पूर्ण विसरून जाता. म्हणजे त्याचं विसरून जात असाल तर मग काही तुमच्या मेंदूला त्याच्यातून काही मिळत नाहीये, हे लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मेंदूवरती परिणाम होतोय. झोपेचा एक अतिशय महत्वाचा ज्येष्ठांच्या बाबतीतला मुद्दा आहे की झोप कमी लागते. आणि आपण असं म्हणतो की आपलं वय वाढलंय, आपल्याला कमीच झोपेची आवश्यकता आहे. तसं नाहीये, हे लक्षात घ्या. 4 ते 5 तासाची झोप ज्येष्ठांनाही पुरेशी नाही. तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप मिळायलाच हवी. हा, तर आणखीन एक दुसरा त्याच्या विरुद्ध एक पेपर मी आत्ताच वाचला, आणि तो म्हणजे असा की 7-8 तासाची झोप ठीक आहे, पण 10 तास झोपत असाल तर तेही मेंदूला चांगलं नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे काही जण दुपारी झोपून जातात, काहीच नाही उद्योग, त्याला 2 तास ताणून देऊ, तर तेही चांगलं नाही, हे लक्षात घ्या की 7-8 तासाची झोप मेंदूला आवश्यक आहे. दुपारी वामकुक्षी घ्या, अगदी जरूर घ्या, पण अति झोपू नका, कारण अति झोपलात तर मेंदूला जे काही चालना मिळायला पाहिजे किंवा जे काही मिळायला पाहिजेत गोष्टी त्या नाही मिळत आहेत, हे लक्षात घ्या. आणि पडू नका. पडण्याचा एक ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्न असतो. माझ्याकडे गेल्याच आठवड्यामध्ये एक पेशंट आले होते की ज्यांना डिमेन्शियाची सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर त्यांना स्कूटरचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यातून त्यांचे प्रश्न एकदम एकाएकी 6 महिन्याच्या आत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले दिसले. त्यामुळे फॉल प्रिव्हेन्शन, घरामध्ये सुद्धा तुम्ही पडणार नाही याची खबरदारी घ्या. घरामध्ये ग्रॅब बार्स लावून घ्या. तुम्ही ओली ठेवू नका. बाथरूम मध्येच साधारणपणे 50% पडणं आपलं होत असतं, त्यामुळे बाथरूम्स कोरड्या ठेवा. फॉल प्रिव्हेन्शन करा, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही अगदी 70, 75, 80 वर्षाचे असलात तरी मी निवृत्त आहे हा शिक्का स्वतःवरती लावून घेऊ नका. काहीतरी करा, कुठला तरी हेतू मनामध्ये ठेवा, आणि तो जर हेतू आपला मनामध्ये असला तर मेंदू आपला सजग राहतो आणि तो त्याचं कार्य उत्कृष्टपणाने चालू ठेवतो. तर इथे मला वाटतं मी थांबते आता, आणि माझ्या बरोबर काम करणारी विद्या चिणे आली आहे. आम्हाला तुमच्या बरोबर 1-2 छोटेसे एक्सरसाइजेस घ्यायचे, तर ते घेऊयात आपण, चालेल? आणि मग आपण आपला कार्यक्रम थांबवूयात. आणि तुम्हाला जर काही त्याच एक आम्ही 1-2 गोष्टी घेतोय, तर तुम्हाला थोडीशी म्हणजे माहिती म्हणून सांगते की मेमरी क्लब्स म्हणून आम्ही चालू केले. म्हणजे रंगवणा ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज 10-12 वर्ष झाले क्लब चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही सुद्धा 2-3 ठिकाणी क्लब्स घेतो आहोत. आणि दीनानाथ मध्ये सुद्धा आम्ही स्मार्ट सिनियर्स नावाचा असा एक कार्यक्रम सध्या केलेला आहे चालू. तर तुम्हाला जर नावं द्यायची असतील आमच्या कार्यक्रमांमध्ये तर विद्याला जरूर नावं द्या. आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुप मधनं आम्ही तुम्हाला अजिबात त्रास देत नाही. फक्त आमचा कार्यक्रम असला तरच आम्ही तुम्हाला एक माहिती पाठवतो. याच्या पलीकडे आम्ही त्या ग्रुपवर काही करत नाही. लोकांना असं वाटतं की हा ग्रुप निष्क्रिय आहे, पण निष्क्रिय नसतो तो. ज्या वेळेला आमचे कार्यक्रम होतात त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती माहिती पाठवतो. आणि ते कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्याच साठी जास्त करून असतात. जसा या 29 ऑगस्टला मी तुम्हाला सांगितलं की मुक्ता चैतन्य बोलणार आहे ज्येष्ठ आणि मोबाईलचा वापर, तर याच्यावरती बोलणार आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही मधून ऑर्गनाईज करत असतो. सप्टेंबर महिन्यात आम्ही सन सिटीमध्ये वेगवेगळ्या रेसिडेन्शियल एरियाजमध्ये कार्यक्रम असे मधनं करत असतो. आणि तिथे जाऊन आमची माहिती देतो, आमचं प्रदर्शन असेल तर ते लावतो, एक्सरसाइजेस घेतो. त्याच्यानंतर आमचं एक काय म्हणतो स्ट्रीट प्ले सारखं छोटस नाटुकलं आहे तर ते आम्ही दाखवतो डिमेन्शियाची जागृती होण्यासाठी. मेमरी टेस्टिंग आम्ही चालू केलेले, त्याच्यामध्ये विद्या पण भाग घेते. की असं आहे ना की तुम्ही सगळेजण डायबिटीस झालेले आहात तर तुम्ही शुगर जाऊन बघता की नाही की माझी शुगर किती आहे. मग तसंच तुम्ही मेमरी टेस्ट पण करून घेऊ शकता.
आणि त्यासाठी हा 5 जणींचा ग्रुप आहे, तो रोज तिथे रोज 2 तास कोणीतरी आहे. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी तुम्ही पहिल्यांदा मेमरी टेस्ट, म्हणजे डॉक्टरना जाऊन ते सांगणार मेमरी टेस्ट करून घ्या. मेमरी टेस्ट उपलब्ध आहे आता विमानामध्ये, आणि तुम्ही ती टेस्ट करून घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये जर असं दिसलं की तुम्हाला काहीतरी प्रश्न आहेत, तर आम्ही मग तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट कडे रेफर करू शकतो. तर ही आरती मॅडमशी मी मगाशी बोलत होते की मेमरी टेस्ट जरूर करून घ्यावी. आणि तुमच्या जे मेंबर्स आहेत ते जर 70 वर्षाच्या पुढचे असतील, 75 वर्षाच्या पुढचे असतील, तर त्या सगळ्यांनी मेमरी टेस्ट करून घ्यावी. आणि आपलं मेंदूच्या ज्या क्षमता आहेत त्या ठीक चालल्या की नाही, सगळं व्यवस्थित आहे की नाही, याची शहानिशा करून घ्यावी. ही टेस्ट काय चार्जेस कसे असतात? त्यासाठी आम्ही 500 रुपयाचा चार्ज ठेवला आहे. ती टेस्ट करायला साधारण तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो, इन्व्हेसिव्ह टेस्ट नाहीये, फक्त काही गोष्टी करायला सांगतो किंवा प्रश्न विचारतो. आणि ती करायला साधारण 20-25 मिनिटं लागतात. तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंट म्हणजे आता सध्या आम्ही आत्ताच चालू केली आहे, त्यामुळे आता सध्या काही एवढी अपॉइंटमेंटची वगैरे गरज नाहीये. न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नवीन बिल्डिंगमध्ये गेलात आणि तुम्ही जर सांगितलं की मला मेमरी टेस्ट करायची आहे, तर तुम्ही मेमरी टेस्ट करू शकता. मंगळवार आणि शुक्रवार दुपारी आहे मला वाटतं, बरोबर आहे? मंगळवार शुक्रवार दुपारी आहे दीनानाथमध्ये, आणि बाकीच्या दिवशी सकाळी 11 ते 1 अशी. अगदी शनिवारी सुद्धा टेस्ट उपलब्ध आहे, तर तुम्ही ती जरूर करावी. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने करावी. तर तुमचं वय 65 हा कट ऑफ आहे, कट ऑफ वय आहे की 65 वर्षाच्या पुढे जर तुम्हाला विस्मरण झालं तर ते डिमेन्शियाचं असू शकतं, असा एक कट ऑफ आहे त्याचा. तर आधीच कधी कधी 60व्या वर्षी, कधी कधी थोडस आधी देखील आधी होणाऱ्या जणांची संख्या फार कमी असते, पण 65च्या वरती जर झालं तर ते डिमेन्शिया जो होतो तो वयानुसार होणारा आहे ना आजार. तर त्यामुळे तुम्ही ती टेस्ट करून घ्यावी नक्की, असं मला वाटतं. किंवा डायबेटीस असोसिएशननी पुढाकार घेऊन तुमच्या मेंबर्सना ही माहिती द्यावी, किंवा त्या टेस्ट घडवून आणाव्यात. आपण अशा अपॉइंटमेंट देऊ शकतो आणि मग त्या करून घेऊ शकतो निदानात. तेही करता येईल आपल्याला, म्हणजे तेही सहज शक्य आहे करणं. आणि अजून काय सांगू, आय थिंक दॅट्स इट ना. बदाम खाण्याने शक्ती वाढते. स्मरण वर्धनासाठी काय करा? वर्धनासाठी एक्झरसाईज झालं, पण अदरवाईज अजून काय वेगळं एक्झरसाईज आहे? आता जे हे बघा, मेंदूचा एक्सरसाइज केला म्हणजेच मेंदू चांगला राहणार आहे असं नाहीये. तर आपण ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही मेंदूचे एक्सरसाइज करताय, पण तुमचं साखर चांगली नाहीये, तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं नाहीये, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असं काही नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आपला व्यायामही व्हायला पाहिजे, आपल्या जे काही शुगर लेवल्स आहेत तेही चांगलं राहिलं पाहिजे, आपला ताण आपला कमी असायला पाहिजे, आपली झोप चांगली व्हायला पाहिजे, आपलं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे, आपल्या जीवनापुढे काहीतरी हेतू पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकटेपणामुळे जर मनामध्ये नकारात्मक भावना येणार असतील तर त्याही आपल्याला चालण्यासारख्या नाहीये. तर ज्या वेळेला हे सगळं इन प्लेस असेल त्यावेळेला तुमचं मेंदूचं आरोग्य चांगलं राहणार हे लक्षात घ्या. की एकच गोष्ट कुठल्याही ह्याच्यामध्ये एकच एक गोष्ट केल्याने फायदा होतो असं नाहीये. पण ज्या वेळेला आपण सर्वांगीण प्रयत्न करतो, आणि ज्या वेळेला तुम्ही असा सर्वांगीण प्रयत्न करताना त्यावेळेला केवळ मेंदूचंच आरोग्य नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराचंच आरोग्य चांगलं राहतं. लक्षात. सुडोकू किंवा स्फोडी सोडवणं याचा उपयोग होतो. हा प्रश्न सगळेच जण विचारतात की सुडोकू आणि शब्दकोश, तर तुम्ही जरूर करा, पण तुम्ही एकाच प्रकारच्या गोष्टी करू नका. कारण तुम्ही सुडोकूच करत राहिलात तर तुमचं सुडोकू तुम्हाला अगदी डोळे झाकून करता येणार आहे. मग त्याचा तुमच्या मेंदूला चालना किती मिळू शकणार, चॅलेंज किती होणार. तर तुम्हाला वेगवेगळं, म्हणजे आता आम्ही जे क्लब्स मध्ये चालवतो, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सातत्याने करत असतो आणि त्याचा फायदा होतो. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करा. खरे तुम्ही स्वतः सुद्धा गोष्टी करू शकता ना. असं काही नाहीये की असंच हे असं प्रिस्क्रिप्शन नाहीये की हे पुस्तक वाचल्याने तुम्हाला सगळं मिळणार आहे, असं नाहीये.
तुम्ही ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या गोष्टी कराल, मी आज एक पुस्तक वाचलं, मी बागकाम केलं, मी घरातली स्वच्छता सुद्धा केली, मी काहीतरी कार्यक्रमाचं नियोजन केलं, मी घरामध्ये इतक्या जण नवीन काहीतरी वेगळा पदार्थ केला. त्या पदार्थ करण्यात ना आता आजकाल मी हे आज कुठे उल्लेख नाही आला की पैसे आपल्या खिशामध्ये जास्त खुळखुळायला वाटलेत ना आता, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी आयत्या घेतो. मग आयत्या घेतल्या तर तुमच्या मेंदूला चालना काय मिळणार आहे? तुम्ही 25 माणसांच्यासाठी काही करू नका एवढ्या मोठ्या प्रमाणात. छोट्या प्रमाणात काहीतरी असेल तर तुम्ही काहीतरी तरी करू शकता ना. सगळ्याच गोष्टी रेडीमेड केल्या म्हणजे माझ्याकडे मोदक करणाऱ्या बाईचा पत्ता आहे, माझ्याकडे पुरणपोळ्या करणाऱ्या बाईचा पत्ता आहे, माझ्याकडे अरे नुसतं फोन केला की काम होतंय. मग तुमचा मेंदू काय करणार? काहीच नाही करणार. मग अशा वेळेला मग प्रश्न निर्माण होतातच ना. तर असं करू नका. ह्या गोष्टी आपापल्या गोष्टी करा, बाहेर जा, लोकांच्या मध्ये मिसळा, गप्पा मारा. नुसतं तुम्ही बोललात तरी भाषा बोलताना सुद्धा तुमच्या मेंदूला व्यायामच होतोय. बरोबर आहे. सोडियम कमी झाल्यामुळे विस्फोरण होतं. ज्या वेळेला हे आपण बघतो की नाही, म्हणजे टेस्ट ज्या वेळेला विस्मरणाच्या प्रश्न घेऊन येतात त्यावेळेला सगळ्या प्रकारच्या ह्या टेस्ट केल्या जातात. म्हणजे केवळ आम्ही जी मेमरी टेस्ट, पेपर टेस्ट करतो तीच टेस्ट नाही, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या जातात. कारण हे आपल्याला माहिती आहे की विस्मरणाचा आजार हा गंभीर आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन आहे का, तुमचं B12 ची लेवल काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात. सगळ्या प्रकारच्या टेस्ट पहिल्यांदा करायला सांगतात. MRI केलं जातं आणि त्याच्यामधूनच नंतर इतर काही मेंदूचे विकार नाही आहेत ना हे बघितलं जातं. त्याच्याच नंतर आपण ठरवतो की डिमेन्शिया आहे किंवा नाही, हे लक्षात घ्या. तर माझी 2 पुस्तकं आहेत, मी 3च कॉपी आणल्यात, कोणाला हव्या असल्या तर जरूर घ्या. आणि आम्ही आता 2 एक्सरसाइजेस करतो ना. तुम्हाला जरा सगळेजण आता मला वाटतं कंटाळले, त्यामुळे जरा थोडंसं जागरूक करूया तुम्हाला. आला की 1 टाळी वाजवायची आणि विषम आकडा आला की 2 टाळ्या वाजवायच्या. मी नंबर म्हणते. काही आहेत म्हणजे काही शब्द आहेत, काही आकडे आहेत, तुम्हाला लक्ष ठेवायचं काम करायचंय. मी सलग वाचणार आहे. त्याच्यातलं सम आकडा आणि आकडा, सम आकडा आणि विषम आकडा हे बघायचं. पुस्तक, बाटली, मोठ्यांनी जरा मोठ्यांनी. पुस्तक, बाटली 1007, फुले, कागद 78, अ, ब, क 8, 25, 10, मटार, सदाफुली, पाऊस 56, जोरात वाजते टाळ्या जरा. वाघ 98, ही वाघ म्हटली. 98. वाघाला पण टाळ्या वाजल्या. 98. 240, 249, 251, 252, नाही 252 पण 2 टाळ्या वाजल्या. एक. 133, निळा, जांभळा, मंदिर 29, इमारत, रस्ता 84, केळे, टोपली, स्टेपलर 3290, 2 वाजल्या. एकच हा. एकच वाजल्या. 4509, पडदा, कपाट, जास्वंद, फाटक 17, माळ, वारकरी, करकोचा, मुंबई 1761, 2026, एकच. किती वाजवायची टाळी ते सांगा. 13, 76, 19, 10,000. किती जणांनी प्रामाणिकपणाने वाजवल्या टाळ्या सांगा बरं. माहिती सांगते 2010 साली दीनानाथ हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक चालू केलं आणि त्याच्या बरोबर अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप असं दोन्ही मिळून काम चालतं. काही कामं दीनानाथ मार्फत आणि काही कामं अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप मार्फत. आणि हा एक असा इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे
तो डिमेन्शियाच्या पेशंटच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी आहे. पण त्याच मध्ये आम्ही ह्या आजाराची माहिती देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं आणि अवेअरनेस निर्माण करण्याचं कामही करतो. त्याचबरोबर मेंदूचं आरोग्य चांगलं राहावं म्हणूनही आमचे काही काही उपक्रम आहेत. तर ह्या 3 पातळींवरती आमचं काम चालतं. पेशंटला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार, याच्यामध्ये मार्गदर्शन म्हणजे डिमेन्शियाच्या आजारी असलेल्या व्यक्तीची काळजी कशी घ्यावी, त्यांना आम्ही कशा रीतीने आधार देऊ शकतो, त्यांना कशा रीतीने मार्गदर्शन करू शकतो. जर प्रश्न मोठा असेल तर घरी कोणीतरी जाऊन काय प्रश्न आहेत ते बघून त्यांना त्याप्रमाणे मदत करणे, मार्गदर्शन करणे, किंवा बिहेवियर प्रॉब्लेम्स डिमेन्शियाच्या पेशंट्समध्ये मोठ्या प्रमाणावरती असतात. तर त्यामुळे ह्या प्रश्नांना कशा रीतीने तोंड द्यावे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटच्या करतो. सोशलायझेशनच्या ऍक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळ्या काहीतरी गमतीशीर ऍक्टिव्हिटीज असतात, कधी एकत्र येतो, म्हणजे सोशलायझेशनच्या पण विविध ऍक्टिव्हिटीज आम्ही घेत असतो. एकंदर आमचं एक मोठं कुटुंब आहे असं लक्षात घ्या की डिमेन्शियाचे पेशंट्स आणि त्यांचे कुटुंबीय असं आमचं एक मोठं कुटुंब आहे. आणि त्यांना सर्व प्रकारची मदत जी आम्हाला शक्य आहे, ज्यामुळे त्यांचं काळजी घेणं सोपं व्हावं, त्यांना मदत मिळावी, त्यांना आधार मिळावा आणि डिमेन्शिया रुग्णाची काळजी घेता घेता त्यांनी स्वतःकडे पण लक्ष द्यावं, हेही महत्वाचं असतं. त्यामुळे काळजीवाहकांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे, हे देखील आम्ही त्यांना सांगत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. दिनानंदमध्ये आम्ही मेमरी लॅब नावाचा एक उपक्रम घेतो डिमेन्शिया पेशंटच्यासाठी. तिथे आम्ही अशा प्रकारच्या कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज जे पेशंट्स करू शकतील अशा गोष्टी तिथे करत असतो. त्याचप्रमाणे ब्रेन हेल्थ रिलेटेड अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं ह्या गोष्टी देखील दिनानंदमध्ये चालतात. त्यानंतर मग बाहेरून म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी केल्या त्या अल्झायमर सपोर्ट ग्रुप मधनं सप्टेंबर महिन्यामध्ये आमचे बरेच कार्यक्रम असतात, कारण तो आमचा डिमेन्शिया अवेअरनेस महिना असतो. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि आता माझ्या बरोबर ह्या 10-12 जणी आहेत, त्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मला मदत करत असतात. त्या घरी देखील जातात. काही काही पेशंट्स दिनानंदमध्ये येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्या घरी जाऊन त्यांच्याकडनं कॉग्निटिव्ह ऍक्टिव्हिटीज घेतात आणि इतर सगळ्याच कार्यक्रमांमध्ये मदत करणं अशा प्रकारची कामं त्या करतात. तर तुम्हा सगळ्यांशी भेटून बरं वाटलं. तुम्ही आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपलं मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपचं काय सांगणार होतं? भावनिक आरोग्य आणि आपलं मेंदूचं आरोग्य किती महत्वाचं आहे हे मंगलाताईंनी आपल्याला आजच्या व्याख्यानामधनं सांगितलेलं आहेच आहे. आपल्या संस्थेचे डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर हर्षे यांना मी विनंती करते की त्यांनी मॅडमला पुष्पगुच्छ द्यावा.